छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत केतन काजे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय वर्तुळात आपली ताकद सिद्ध केली आहे। या विजयापेक्षा सध्या चर्चा रंगली आहे ती केतन काजे यांनी केलेल्या विधानाची। मला पराभूत करण्यासाठी पती पत्नी एकत्र आले होते, मात्र पिशोरच्या जनतेने त्यांना नाकारलं, अशी घणाघाती टीका काजे यांनी विजयानंतर केली आहे। या विजयामुळे पिशोर परिसरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत। पिशोर जिल्हा परिषद गटाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली होती। माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनी केतन काजे यांच्या विरोधात पूर्ण ताकद लावली होती। मात्र मतमोजणी अंती केतन काजे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला। विजयानंतर माध्यमांशी बोलताना केतन काजे यांनी थेट जाधव दाम्पत्यावर निशाणा साधला। ते म्हणाले की विरोधकांनी मला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले, पण जनतेच्या विश्वासापुढे कुणाचेच काही चालले नाही। हा विजय माझा नसून पिशोरच्या प्रत्येक मतदाराचा विजय आहे। प्रचारादरम्यान विकासाच्या मुद्द्यांवर भर दिल्यामुळेच नागरिकांनी आपल्याला कौल दिला असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। निकाल जाहीर होताच पिशोरमध्ये समर्थकांनी एकच जल्लोष केला। आगामी काळात पिशोर गटाच्या विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचा विश्वास केतन काजे यांनी यावेळी व्यक्त केला आहे। याच्यात काय झालं की काही मंडळींनी या जातीपातीचं समीकरण आणून त्या ठिकाणी काट्याची करण्याचा प्रयत्न केला, परंतु मला एक सांगायचं आहे की या ठिकाणी नवरा बायकोनी एक होऊन सुद्धा मला हरू शकले नाही। हे सत्यता आहे। बायकोनीच नवऱ्याकडे उमेदवार पाठवायचा आणि पाठीमागून त्याला पाठिंबा द्यायचा, हा सगळा खेळ या ठिकाणी त्यांना केला, परंतु तो खेळ माझ्या मतदारांनी उधळून आता जनतेला काय सांगाल? यश मिळालंय? जनतेला एवढं सांगेल, त्यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं त्या विश्वासाला मी साथ ठरण्याचा 100% प्रयत्न करीन आणि जी विकास कामे असतील ती पूर्ण कशी करता येईल यासाठी प्रयत्न करेन। भाऊ, एकंदरीत आत्ताच तुम्ही जे सांगितलं आहे की नवरा बायकोंचं काम म्हणजे नेमकी काय म्हणायचं यात असं आहे की जे हर्षवर्धन दादांचे उमेदवार होते हे उमेदवार ॲक्च्युली मूळ उभा ठाकरे आलेले होते। उभा ठाकरे येताना यांची शिफारस संजना जाधव यांनी केलेली होती। नंतर जेव्हा त्यांना अचानक धक्का बसला की या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली, त्यावेळेस त्यांनी तो उमेदवार राष्ट्रवादीकडे जायच्याऐवजी त्याला त्यांनी हर्षवर्धन दादाकडे पाठवलं, त्याला रसद पुरवली, 100% रसद पुरवली। यात दोघं नवरा बायको एकच आहेत, फक्त वेळात काढतात। म्हणजे काय सांगाल, अजूनही भाजपचे जे दावेदार उमेदवार होते यांनाही भाजपचा उमेदवारच नव्हता, तो पूर्णपणे संजना जाधव यांचा डमी उमेदवार होता। कालही होता, आजही उद्या तुम्हाला त्यांच्या बाजूलाच बसलेला दिसेल। आपला जो हा विजय झाला तर याचा श्रेय आपण कोणाला देणार? शिवसैनिकांना देतो। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।